नमस्कार मंडळी. मी तुमचा मित्र मिलिंद, त्याच वेशात पण मैत्रीच्या देशात. तर काल आपण भेटलो होतो मिलिंद सोबत आणि आता आज आपण भेटणार आहोत रणजित सोबत. रणजित आपला मित्र, त्याला आपण दोन शब्द दिले होते, एक म्हणजे दोन वेण्या आणि दोन म्हणजे द्रोणागिरी पर्वत. तर त्यांना अतिशय उत्तमरित्या ते शब्द गुंतवलेले आहेत. पण ती स्टोरी आता कुठे जाते बघूया. चला तर मग. तर येत आहे रणजित 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 भाग 2. जेव्हा मिलिंदचा व्हिडिओ मी बघितला आणि मी ठरवलं की आपण त्या व्हिडिओमध्ये सामील होऊया आणि मीही त्यामध्ये मिलिंदच्या मागं चालायला लागलो आणि समोर डोंगर दिसत होता गेट टुगेदरचा. वरून शुभेच्छांचा वर्षाव पडत होता. म्हणलं आपण पण आपल्या जरा कल्पनाशक्तीला वाव देऊया. आणि तो जो डोंगर आहे तो मला अचानक द्रोणागिरीचा डोंगर म्हणजे जो हनुमानाने उचलून आणलेला तो डोंगर दिसू लागला. आणि त्याच्यावर दिसू लागले ते संजीवनीची बोटी म्हणजे संजीवनी औषध आणि त्याच्या खाली जमलेले आपले 200 मित्रमैत्रिणी. आणि त्या संजीवनीचा इफेक्ट त्या सर्वांवर व्हावा लागला आणि अचानकच त्यांच्यामध्ये बदल झाले आणि ऐन 45 आपले मित्र 15-16व्या वयाचे दिसू लागले. मी त्या गर्दीत जाण्यासाठी पळू लागलो आणि माझं लक्ष अचानक एका ठिकाणी गेला. म्हटलं एवढ्या गर्दीत माझं तिथंच का लक्ष गेलं, तर मला पाठमोरं कोणतं दिसलं. आणि म्हणलं हे कोण आहे आणि त्याच्याकडेच का लक्ष गेलं. तर नंतर मला कळालं की मला दिसल्या त्या दोन वेण्या दिसल्यावरती मग माझ्या लक्षात आलं, अरे ती हीच आहे का की जिचा डीपी सिटी गर्ल्स गँगवर आहे आणि जिची चर्चा पूर्ण सिटी 96च्या ग्रुपवर आहे. ही तीच आहे का. पण अचानक ती गर्दीत मिसळून गेली आणि अजूनही नाही मला कळलं की ती कोण होती. मग पुढं काय. ओके.